दरम्यान वाल्मिक कराड हा लिफ्ट मागून आपल्या गाडीद्वारे सीआयडी कडे सरेंडर झाला असा अजबच दावा गाडी मालक शिवलिंग मोराळे यानं केलाय। पाहूयात। वाल्मिक कराड फरार असताना सीआयडीची 9 पथकं त्याच्या शोधावर होती। पण आरोपांनुसार कराड ज्या गाडीनं सीआयडी कडे सरेंडर झाला तीच गाडी 21 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीड दौऱ्यात होती। मस्साजोगला सरपंच देशमुख कुटुंबियांच्या सांत्वनासाठी अजित पवार जेव्हा गेले तेव्हाही तीच स्कॉर्पिओ त्यांच्या ताफ्यात फिरली। त्याच गाडीनं कराड पुण्यात सरेंडर झाला। धस यांच्या आरोपांनुसार हीच गाडी नंतर केज पोलीस ठाण्यात देखील दिसली। मात्र धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते आणि कराड ज्या गाडीतून सरेंडर झाला ते गाडीचे मालक शिवलिंग मोराळे यांनी अजबगजब दावा केलाय। कराड सरेंडर होणार आहे या बातम्यांमुळे आपण पुण्यातील सीआयडी भागात गाडी घेऊन आलो। त्याचवेळी वाल्मिक कराड यांनी आपल्याला पाहिलं आणि आधीची गाडी सोडून आपल्या गाडीत बसून त्यांनी सीआयडी ऑफिस पर्यंत लिफ्ट मागितली असा दावा गाडी मालक शिवलिंग मोराळे यांनी केलाय। मोराळेजी, आपण पाहतोय तुमच्या गाडीवरून ज्या पद्धतीचं राजकारण होतोय, अनेक प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून अपेक्षित आहेत। वाल्मिक कराड यावेळी ज्यावेळी सरेंडर झाले त्यावेळी तुमच्या गाडीतून बसून ते पुण्याच्या सीआयडी कार्यालयामध्ये गेलेले होते। ती गाडी त्यांच्याकडे कशी आली आणि त्यावेळी तुम्ही कुठे होतात? मी त्यावेळेस मला माध्यमातून कळालं की अण्णा सरेंडर होणार आहे, टीव्ही तुमच्याच माध्यमातून मला कळालं। मी एका चौकामध्ये थांबलो होतो, सीआयडी ऑफिसच्या जवळच जाऊन थांबलेलो होतो। तिथं मला अचानक दिसल्याच्या नंतर मग मी गाडी उभी केली। गाडी उभी केल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं मला ह्या ऑफिसला नेऊन सोडावं लागतंय। तर मला काय अडचण नाही, ती ज्या गाडीतून आली होती ती गाडी सोडून गेली। त्यातून 2 जण उतरले, माझ्या गाडीत बसले। मी तिथून त्यांना ते सीआयडी ऑफिसला नेऊन सोडलं आणि मी माझा बाहेर निघून आलो। म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ज्यावेळी मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या घरी आलेले होते त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी, त्यावेळी त्यांच्या ताफ्यामध्ये तुमची गाडी होती। बिलकुल चुकीचं आहे। त्या दिवशी माझ्या खाजगी कामानिमित्त, माझा मुकदमीचा व्यवसाय आहे, मी खाजगी कामानिमित्त केज परिसरात गेलो होतो। मी माझ्या गाडीवानाला भेटून वापस येताना सकाळी 10, 10:30, 11 दरम्यान मी मस्साजोगला नाश्ता केला। मी तिथून येळमघाट या ठिकाणी आलो। येळमघाट या ठिकाणी 2 वाजल्यापासून गाडी माझी 6 वाजेपर्यंत ही पुराणीशी उभी आहे माझी गाडी। आणि अजित पवार दौऱ्याला किती वाजता आले होते? अजित दादा 5च्या दरम्यान आले होते। त्या दौऱ्यात मी पण होतो, माझ्या मित्राच्या गाडीत होतो आणि 5:30 पावणे 6च्या दरम्यान दादा निघून गेले आणि मी माझ्या मित्राच्या गाडीनं येळमला आलो। माझी गाडी घेऊन मी घरी गेलो। शिवलिंग मोराळे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध कसे आहेत? मी आदरणीय धनंजय मुंडेचा 25 वर्षाचा कार्यकर्ता आहे आणि धनंजय मुंडे साहेबाचं खालचं काम अण्णा बोलते, त्यामुळं साहजिकपणे मी अण्णाला 20 वर्षापासून ओळखतो। माझे कामं असतील, कार्यकर्त्याचे कामं असतील, मी त्यांच्या माध्यमातून करून घेत होतो।